शेतकरी मित्रांनो, मी आहे प्रशांत भोसले आणि तुम्ही पाहत आहात ॲग्री क्लिनिक अँड सोल्युशन. आपल्या यूट्यूब चॅनलवरती कृषीच्या रिलेटेड योजना असो, कृषी योजना व कृषी समस्या आणि पर्याय अशा पर्यायावरती आपण चर्चा करत असतो. आज आपला विषय आहे ACABC. तर ACABC म्हणजे काय? ॲग्री क्लिनिक अँड बिझनेस सोल्युशन सेंटर. तर यामध्ये ACABC हा एक सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत चालवला जाणारा प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम आहे 45 दिवसाचा. हा प्रोग्राम मुळात चालवला जातो हा फक्त कृषी विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे BSc ॲग्रिकल्चर आणि BSc केमिस्ट्री विद्यार्थी जे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम चालवला जातो. या प्रोग्राममध्ये ही जी पात्रता हेच आहे की तुम्ही BSc ॲग्री किंवा ॲग्रीच्या रिलेटेड कोणतीही पदवी आणि BSc केमिस्ट्री हे ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना हे ACABC कोर्सला ऍडमिशन मिळतं. त्याचबरोबर ACABC ला ऍडमिशन घेण्यापूर्वी किमान एका वर्षाचा गॅप असावा लागतो. तर एज्युकेशन BSc ॲग्री किंवा BSc केमिस्ट्री हे झालेलं असतं, परंतु BSc ॲग्री करून आपण MSc केली असेल, MBA केलेला असेल आणि डायरेक्ट ऍडमिशन घेता येत नाही. आपल्या एज्युकेशन मध्ये एक वर्षाचा गॅप पाहिजे. म्हणजे BSc ॲग्रिकल्चर केलं आणि त्यानंतर तुम्ही काहीतरी एखादं वर्ष केलं, त्यानंतर ना हे 45 दिवसाचा कोर्स करता येतो. हा कोर्स चालवण्यामागचा हेतू असा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचा की स्वयंरोजगार निर्मिती झाला पाहिजे, कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कृषी याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे. तर ॲग्री बिझनेस साठीच हे फक्त लागू आहे. यामध्ये ॲग्री बिझनेस कोणते कोणते येतात? तर फळभाज्या खरेदी विक्री, त्यासाठी लागणारा वाहतुकीसाठी लागणारा आयशर पिकअप, लँड डेव्हलपमेंटसाठी लागणारा JCB किंवा प्रक्रियासाठी लागणारे मशिनरीज, पशुखाद्य निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व ज्या कच्चा मालापासून प्रक्रिया करून पक्का माल बनवण्याला लागणाऱ्या मशिनरीज, या सर्व कृषीच्या रिलेटेड पोल्ट्री फार्मिंग असो, डेअरी फार्मिंग असो, कुक्कुटपालन झालं, त्याचबरोबर मेंढी पालन, शेळी पालन, या सर्व कृषीच्या रिलेटेड व्यवसायांसाठी जनरल कॅटेगरीसाठी 36% पर्यंत अनुदान आहे, सबसिडी आहे. व त्याचबरोबर महिलांना व इतर कॅटेगरीमध्ये 44% पर्यंत अनुदान मिळते. तर हा कोर्स करायचा कुठे? आपली ACABC ची वेबसाईट आहे. ACABC च्या वेबसाईटवरती यांचे सेंट्रल आणि कॉन्टॅक्ट नंबर मिळतील तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये टोटल 24 सेंटर आहेत, 24. तर 24 सेंटर हे 15 जिल्ह्यामध्ये आहेत. मला वाटतं काहीतरी कोल्हापुरीमध्ये 2-3 आहेत आणि पुण्याला 1-2-3 आहेत. असं एका जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त सेंटर आहेत. 24 सेंटर हे फक्त 15 जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामध्ये कोल्हापूर आहे, पुणे आहे, बुलढाणा आहे, नाशिक आहे, अमरावती आहे, लातूर आहे, उस्मानाबाद, सोलापूर झालं, सांगली, अहमदनगर, पुणे, बीड, कोल्हापूर, नागपूर, या सेंट्रल या डिस्ट्रिक्ट मध्ये जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात 2 सेंटर आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये 4 सेंटर आहेत, 1-2 सेंटर, या 15 जिल्ह्यामध्ये 24 सेंटर महाराष्ट्रामध्ये चालवले जातात. हा प्रोग्राम टोटल 45 डेज चालला जातो. यामध्ये तुम्हाला नाश्ता, राहण्याची सोय, जेवणाची सोय हे सर्व काही लाभ मिळतो. राहण्याची सोय सुद्धा उत्तम केली जाते सेंटरवरती. फक्त तिथे येणं गरजेचं आहे, तिथपर पोहोचणं गरजेचं आहे, योजनेची माहिती घेणं गरजेचं आहे आणि लाभ घेणं गरजेचं आहे. आपण ॲग्रिकल्चर करून किंवा जे ॲग्रिकॉस मित्र आहेत हे तिथपर पोहोचतच नाही किंवा करायचं आहे मला, असे बरेच जण मला म्हणतात. परंतु 6-6 महिने किंवा आता 2 वर्षापूर्वी ज्यांनी मला सांगितलं होतं की मला ACABC करायचं आहे, त्यांनी अजून कोणत्याही प्रकारचं ACABC ला ऍडमिशन घेतलेलं नाही, परंतु नुसतं चौकशी करतात आणि त्याच्यावर का थांबतात? तर तत्परता नाही. तुम्ही आजच ACABC च्या वेबसाईटला व्हिजिट करा, आपल्या जवळचं सेंटर कोणतं आहे पहा, कॉल करा, नवीन बॅच कधी सुरू होते विचारून घ्या. नवीन बॅचच्या नंतर ना तुमचा एक इंटरव्ह्यू होतो हैदराबाद वरून. इंटरव्ह्यू साठी तुम्ही थोडंसं शेतीचं नॉलेज किंवा तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्याबद्दल माहिती असावं. एक इंटरव्ह्यू हिंदीमध्ये होतो. इंटरव्ह्यू नंतर ना तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंटेशन आहे ते केले जातात आणि तुमचं ऍडमिशन होतं. अतिशय उत्तम असा प्रोग्राम आहे. यामध्ये तुम्हाला 45 दिवसामध्ये स्वॉट अनालिसिस, बिझनेस मधले बारकावे, तोटे, फायदे हे सगळं माहिती होतं.
इतर वेगवेगळ्या व्यावसायिक तिथं आलेले असतात, त्यांचे अनुभव सुद्धा ऐकायला मिळतात. त्याचबरोबर जवळपासचं KVK असेल, कृषी विज्ञान केंद्र, जवळपास शेतीमध्ये चांगलं काम करणारी एखादी संस्था असेल, अशा संस्थांना किंवा व्यवसाय सेंटरला व्हिजिट केली जाते आणि तिथं प्रॅक्टिकली तिथले बारकावे पाहिले जातात, तोटे फायदे नफे पाहिले जातात. तर याचा फायदा ज्यावेळेस आपण स्वतः प्रॅक्टिकली बिझनेसमध्ये उतरू त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात होतो. आणि असं जे SABC कोर्स आहे याचं फक्त आपल्याला 25 लाख रुपयेपर्यंत लोन मिळतं. तर लोनची इजिबिलिटी काय आहे? तुम्ही जर सर्व्हिस सेक्टर करत असाल तर 10 लाख रुपयेपर्यंत आहे आणि तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर तुम्हाला 25 लाख रुपयेपर्यंत मिळते अनसिक्युअर मध्ये. परंतु सिक्युरिटी देऊन तुम्ही 25 लाख रुपयेपर्यंत घेऊ शकता. असं बँकेकडून सिक्युरिटी घेणं देणं म्हणजे बँक बंधनकारक आहे. तुमच्या पूर्णपणे बँक प्रोसेस, बँक लोन हे तुमच्या आणि बँकच्या रिलेशनवरती डिपेंड आहे. आता या योजनेनुसार अनसिक्युअर मध्ये मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही, कारण तो कस्टमर किंवा तो विद्यार्थी तिथे इजिबल होतोय नाही होतोय, त्यातले बँकेतले बारकावे, तिथले डॉक्युमेंटेशन, तिथली इजिबिलिटी क्रायटेरिया, या सगळ्या प्रोसेसमध्ये अनसिक्युअर मध्ये मिळणं किंवा ITR भरलेला असो ते या गोष्टी मॅटर करतात. परंतु तुम्ही जर मॉर्गेज देत असाल तर इझिली मिळून जातं. यामध्ये 6 ते 10 महिन्यामध्ये तुमची सबसिडी तुमच्या खात्यावरती, कर्ज खात्यावरती जमा होऊन जाते. रिपेमेंट शेड्यूल हे किमान 5 वर्षाचं असावं, 5 ते 7 वर्षाचं रिपेमेंट शेड्यूल असावं. तुम्हाला ती सबसिडी आल्यानंतर रिपेमेंट कंटिन्यू करावं लागेल. जसं व्यवसाय वाढेल तुम्ही जर तुम्ही हे SABCचं कर्ज व्यवस्थित फेडलं, व्यवसाय स्थापित झाला, व्यवसाय चांगला चालू झाला, 2-3 वर्षाचे ITR भरले तर भविष्यात डबल तुम्हाला बँक स्वतःहून कनेक्ट होणार आहे, कॉन्टॅक्ट करणार आहे की आम्हाला डबल काही इन्हान्समेंट पाहिजे का, टॉपअप पाहिजे का, या सगळ्या गोष्टी होत राहतात. तुमच्या काय अडचणी असतील, मनात शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि इंटरव्ह्यू हा ऑनलाईन पद्धतीने होतो. त्यानंतर ना तुमच्या काही या व्यतिरिक्त अडचणी असतील, डॉक्युमेंटेशन काय असेल, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये डॉक्युमेंटेशन टाकेन. एज्युकेशनचे बेसिक डॉक्युमेंट आहे, एज्युकेशन बेसवरती बेसिक आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे लागतात. आपला अर्ज हा ऍडमिशन घेतल्यानंतर ना फी एक मला वाटतं काहीतरी 1200 रुपयाच्या आसपास होते. आता अपडेटेड फी तुम्ही वेबसाईटवर पहा किंवा सेंटरला कॉल करून विचारून घ्या. तर एकदा फी भरून इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर आपलं ऍडमिशन होतं. बॅचेस ह्या त्यांच्या विद्यार्थी संख्या झाल्यानंतर ना सुरू होतात, त्यामुळे त्यांच्यासोबत कनेक्टमध्ये राहा. जवळपास 4-4, 6-6 महिने तुम्हाला कनेक्टमध्ये राहावं लागेल आणि मग ऍडमिशन मिळेल. तुम्ही चॅनलवरती प्रथमच आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या ॲग्रिकॉस मित्रांना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू आपण. प्रयत्न करेन की मी पुढील आठवड्यामध्ये एखादा सक्सेस स्टोरीचा आपल्या पॉडकास्ट एक छोटासा 5-10 मिनिटाचा पॉडकास्ट ठेवेन, जे की ज्यानं लोन प्रक्रिया या सगळ्या प्रोसेसमधून गेलेला आहे अशा एखाद्या व्यक्तीसोबत आपण चर्चा करू. आणि सगळ्यांनी ॲग्रिकॉस सगळ्या मित्रांनी हा कोर्स करून घ्या. ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करणार आहात हमखास ह्याचा लाभ होणार आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचा प्रयत्न करा. ऍप्लिकेशन जर आपण केले आणि तरच आपल्याला लाभ मिळणार आहे. आपण मॅक्झिमम ॲग्रिकॉस मित्रांनी यावरती ऍप्लिकेशन करून लाभ घेण्याचा प्रयत्न करा. नवीन ॲग्रिकॉस मित्रांना तर हमखास करा. तुम्ही MPSC करत असाल, UPSC करत असाल, मधून एक 40 दिवस वेळ काढा आणि हा कोर्स करून घ्या. तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल तर तुम्हाला डोक्यात व्यवसाय असेल तर 100% हा कोर्स करून ठेवा. फेल जाणार नाही किंवा वाया जाणार नाही असं नॉलेज मिळणार आहे. तुम्ही जरी सबसिडी लाभ नाही घेतला तो विषय वेगळा झाला, परंतु तिथं जे 45 दिवसात शिकवलं जात आहे यातूनही बरंच काही शिकायला मिळत आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू आपण.